नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल, फराश, वाहन चालक, स्टेनोग्राफर या पदांसाठीची भरती प्रक्रिया, मेगा भरती प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली होती. तर याच्या निकालाबाबत महत्त्वाची अशी चांगली अपडेट आलेली आहे. त्याचबरोबर कट ऑफसुद्धा अजून खाली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सुद्धा अपडेट आहे. तर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश, चालक आणि लिपिक या भरतीच्या परीक्षेच्या निकालाबाबतची मोठी अपडेट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संभाव्य निकालाची तारीख, निकालाची जी संभाव्य तारीख आहे आणि कट ऑफचा अंदाज, पुन्हा एकदा नवीन अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सर्वप्रथम निकालाबद्दल बोलायचं झालं तर विविध माध्यमातून आपल्याला जी अंदाजित माहिती मिळालेली आहे यानुसार निकाल जो आहे थोडासा पुढे गेलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होईल. मात्र आताची नवीन अपडेट माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. यानुसार निकाल 15 ते 20 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून थोडासा निकाल जो आहे हा पुढे गेलेला आहे. 15 ते 20 जून दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही सुद्धा अधिकृत ऑफिशियल माहिती नसून याबाबत आपण सूत्र असतील, त्याचबरोबर जे काही विश्वासू अधिकारी असतील त्यांच्यामार्फत जी मिळालेली माहिती आहे त्या अंतर्गत आपण अंदाजित तारीख सांगितलेली आहे. फिक्स ऑफिशियल तारीख जी आहे अधिकृत वेबसाईटवर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल. एकदा का निकाल जाहीर झाला किंवा त्याबाबतची अधिकृत अशी अपडेट प्राप्त झाली की सगळ्यात अगोदर ती अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण आता अंदाज जो आहे कट ऑफचा अंदाज हा जाणून घेऊयात. तर लिपिक पदासाठी तब्बल 1332 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे स्पर्धा ही जरी जास्त असली तरी जागा या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कट ऑफ आणि तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या जवळजवळ 6 ते 7 व्हिडिओ आपण केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती अपडेट दिलेली आहे. जागा जास्त असल्या कारणामुळे जास्त उमेदवारांना शॉर्टलिस्टमध्ये नाव संधी मिळेल आणि त्यानंतरनं पुढची जी स्टेप आहे, शारीरिक चाचणी असेल, मुलाखत असेल, यामध्ये संधी मिळेल. लिपिक पदासाठी 1332 जागा आणि एकूण 90 गुणांच्या पेपरमध्ये अंदाजित 55 ते 60 किंवा त्यापेक्षा पुढे गुण असतील तर तुमची संधी जी आहे तुम्हाला बनू शकते. मुख्य म्हणजे यामध्ये कोणतंही या भरतीसाठीचं आरक्षण नव्हतं. तर चांगले मार्क्स असतील, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल, ओपनमधून जरी असाल तरी तुम्हाला ही संधी ही बनू शकते. कारण कोणत्याही पद्धतीचं आरक्षण या भरतीसाठी लागू नव्हतं. त्याच्यानंतरनं शिपाई पदासाठी पाहिलं तर 30 गुणांसाठीचा पेपर होता आणि या पदासाठी अंदाजे कट ऑफ जे आहे 19 ते 23 गुणांच्या दरम्यान ही राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सुद्धा खूप जास्त उमेदवारांना संधी मिळेल. 10 ते 15,000 उमेदवार शॉर्टलिस्टमध्ये सिलेक्ट होतील. त्याच्यानंतर फराश, शिपाई, हमाल आणि फराश या तिन्ही पदांसाठी सेम आहे. 887 जागा, 19 ते 23 गुणांपैकी तुमचा कट ऑफ जो आहे हा लागण्याची शक्यता आहे. तिन्ही पदांसाठी तब्बल एकत्रित एकूण मिळून 887 जागा होत्या. म्हणजे तिन्ही पदांसाठी एकदाच अर्ज आणि एकच पेपर हा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर वाहन चालक या पदासाठी फक्त 37 जागा असल्याने स्पर्धा ही जास्त होती आणि 20 गुणांच्या पेपरमध्ये 13 पासून 16 पर्यंत, 16, 17, 18 पर्यंत ज्या उमेदवारांना गुण असतील त्यांचा कट ऑफमध्ये नाव लागू शकतं. कट ऑफ हा येऊ शकतो आणि त्यानंतरनं पुढची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांना संधी मिळू शकते. आता काही उमेदवारांनी पेपरमधील काही प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवलेले आहेत की पहिले शिफ्ट असेल, दुसरी शिफ्ट असेल, यामध्ये काही प्रश्न हे चुकीचे होते. तर संबंधित प्रश्नांवर पुनर्विचार झाला तर काही उमेदवारांना 3 ते 4 गुणांचा फायदा होऊ शकतो. आता 2 सत्रामध्ये किती सत्रामध्ये पेपर झालेत त्यानुसार जे काही चुकीचे प्रश्न होते, कन्फ्युजिंग, गोंधळात टाकणारे प्रश्न होते, त्याचे पूर्ण गुण उमेदवारांना मिळतील आणि त्यामुळे कट ऑफमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण पाहू शकता या पुन्हा 3 ते 4 गुण सगळ्या उमेदवारांच्या त्या शिफ्टचे वाढतील. त्यामुळे कट ऑफसुद्धा कमी जास्त हा होऊ शकतो.
तर मित्रांनो, जर तुमचे गुण शिपाई, हमाल किंवा फराशसाठी 20 ते 21च्या आसपास असतील 30 गुणांपैकी, तर लिपिकसाठी जर 55 ते 68च्या दरम्यान असतील किंवा चालक पदासाठी 14 ते 15 गुणांच्या दरम्यान असतील, तर तुम्ही सध्या सुरक्षित झोनमध्ये असल्याचं मानलं जाऊ शकतं. मात्र अंतिम निर्णय जो आहे अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होईल. म्हणजे निकाल जो लागेल त्यानंतरच अधिकृत माहिती जी आहे ही अपडेटनुसार आपल्याला समजून येणार आहे. आत्ता जरी आपण अंदाज पाहिला तर तुम्ही जर हमाल फराश पदासाठी असाल, शिपाई हमाल फराशसाठी 20-21 गुणांपैकी 30 गुणांपैकी तुम्हाला संधी मिळू शकते. त्याचवेळी लिपिक पदासाठी 90 गुणांपैकी 55, 56 ते 68 गुणांच्या दरम्यान असाल तर या ठिकाणी ही संधी बनू शकते. महत्त्वाची सूचना म्हणजे हे सर्व अंदाज आपल्या विश्लेषणावर आधारित आहेत आणि अधिकृत कट ऑफ आणि निकाल यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तुमचा अंदाज जो आहे, गुणांची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीचा निकाल, कट ऑफ आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. लवकरच 15 ते 20 तारखेपर्यंत हा निकाल जाहीर होऊ शकतो. या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.